नमस्कार. आज फलटणच्या 48 सालपासूनच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दोन्ही एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती, संबंध राज्यात होती, ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची जरी अधिकारी बदली करण्यासाठी आपापलेले होते. जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते, ICS केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2-3 लोक मलाच माहिती आहेत की ते लांब चीफ सेक्रेटरी पर्यंत गेलेले आहेत. अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती. फलटणचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा. आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की फलटणची बदनामी जरूर झालेली आहे. कोणामुळे झाले, कशामुळे झाले, SP साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं, काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल, कदाचित कोणाचे दबाव असतील. या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं, उदाहरणार्थ CDR हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे. त्या CDR मध्ये जर तपास केला तर हे सगळं नाही. मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही, करायची इच्छाही नाही. विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय, इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जातं, कोणाच्या सांगण्यावरनं दाबलं जातंय की नाही, याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देतो. परंतु भाऊबीजेनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार, संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार, जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो, लोकप्रतिनिधी होतो. याची अत्यंत घाणेरडी उदाहरणं यांनी तरुण पिढीसमोर ठेवली. त्यामुळे जास्त बोलून मी आपल्या काही वेळ घेणार नाही. अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात. या दुःखद प्रसंगात जी भगिनी, जी मुलगी, जी कन्या, त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. आणि माझ्या कानावर त्यांचे शब्द आले की इथं आम्हाला ओळखणारे कोणच नाही, कोण आमच्या बाजूने उभं राहील. परंतु फलटणची प्रतिमा अशी नाहीये. अन्यायाच्या विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला फलटणचा, त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो. 3-3:30-4 वाजता इथं आलो. तेव्हापासून मी जे काही ऐकतोय, बघतोय, लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत. आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची नोंद घेतली जाईल. कदाचित आम्हाला आशा आहे की फलटणची जे कोण राजकारणात येणार आहेत त्यांनी आपल्या फलटणची बदनामी होऊ नये इतकं जरी बघितलं तरी बरंचसं मिळेल. आपण आल्याबद्दल आभार, धन्यवाद.